पहिल्यांदा तर मी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय प्रजासत्ताक, आमचा भारत देश, आमचा तिरंगा, आमचं संविधान हे सर्व चिरायू हो आणि शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत राहो अशा पद्धतीची कामना आजच्या दिवसाच्या निमित्ताने करतो। खरं म्हणजे आज माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सर्व पक्षांना अपील केली आहे, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची। त्यावर काही प्रतिक्रिया मी देखील बघितल्या, या फार सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आहेत। याचं कारण 2023 मध्ये संविधान संशोधन करून ज्यावेळी महिला विधेयकाला मान्यता दिली त्यावेळी 2 कंडिशन त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत, सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं। त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून हे प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं। परंतु काही विरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिली नाही आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटी न मिळाल्यामुळे ते विधेयक पडलं आणि म्हणून आज 2023च्या विधेयकाप्रमाणे परिस्थिती आहे आणि त्या विधेयकाप्रमाणे जर महिला आरक्षण द्यायचं असेल तर सेन्सस पूर्ण करणे आणि त्यानंतर डिलिमिटेशन करणे हाच पर्याय आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा पर्याय पाहिजे असेल तर जे नव्याने संविधान संशोधन मांडलेलं आहे त्याला समर्थन देणं हा एकमेव पर्याय आहे। 2023ला एकमताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोली भाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान दिमागी नक्षलवाद असं देखील उल्लेख केला, काय सांगाल? मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याही पेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतायत, पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? ही अराजकता नाही तर काय आहे? एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे? आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। दिनाचा जो आज कार्यक्रम चालला तिथे राहुल गांधी आज देखील अनुपस्थित असल्याचं म्हटलं, मल्लिकार्जुन खरगे हे देखील आज अनुपस्थित होते। मला असं वाटतं फार दुर्दैवी आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी, यांची शत्रुता किंवा यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, भारताला विरोध करू नये। हा पक्षाचा फंक्शन नाही, पक्षाचा हा कुठलाही सोहळा नाही, हा भारताचा सोहळा आहे।
भारताच्या संविधानाने तयार केलेली जी इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत संपूर्ण भारताची सार्वभौमता दाखवणारा तिरंगा झेंडा वर जातो, हा आपला सोहळा आहे. या सोहळ्याला दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी अनुपस्थित राहणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मात्र विरोधी पक्षातले एक नेते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर आणि तुमचा सकाळचा हे चांगली गोष्ट आहे. बघा, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला कोणी ना कोणी उपस्थित राहिलं पाहिजे, पण जे संविधानिक पदांवर आहेत त्यांनी त्या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे, महत्वाचं असतं.